नमस्कार. एक्सेलच्या या अद्भुत दुनियेत सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा फॉर्म्युलाबद्दल बोलणार आहोत जो खरं तर एक्सेलचा आत्मा आहे आणि तो म्हणजे सम फॉर्म्युला. चला मग जराही वेळ न घालवता थेट सुरू करूया. एक छोटासा विचार करूया. समजा आपल्यासमोर 5 विषयांचे मार्क आहेत आणि त्यांची टोटल काढायची आहे. आपल्या मनात पहिला विचार काय येईल? अरे कॅल्क्युलेटर कुठे आहे? पण खरंच प्रत्येक वेळी कॅल्क्युलेटर वापरायची गरज आहे का? अजिबात नाही. एक्सेलची खरी ताकद हीच आहे. जे काम करायला कॅल्क्युलेटरवर कदाचित काही मिनिटं लागतील, तेच काम एक्सेल फक्त एका क्लिकवर काही सेकंदात करून देतं. म्हणजे बघा, स्पीड आणि अचूकता दोन्ही एकाच ठिकाणी. तर मग हा सम फॉर्म्युला नक्की आहे तरी काय, जो आपलं काम इतकं सोपं करतो? चला त्याची ओळख करून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सम म्हणजे बेरीज. एक्सेलमध्ये हा एक आधीपासून तयार असलेला फॉर्म्युला आहे. कशासाठी? तर आपण निवडलेल्या संख्यांची किंवा वेगवेगळ्या सेल्समधील आकड्यांची झटपट बेरीज करण्यासाठी. आता हे महत्त्वाचं आहे. याची लिहिण्याची पद्धत, ज्याला आपण सिंटॅक्स म्हणतो, ती 2 प्रकारची असते. एक तर तुम्ही प्रत्येक आकडा कॉमा देऊन वेगळा लिहू शकता, किंवा दुसरा, जो जास्त सोपा आणि प्रभावी मार्ग आहे, तो म्हणजे सेल्सची एक सलग रेंज निवडणे. जसं की A1 पासून A5 पर्यंत. थेअरी तर बरीच झाली. आता हे प्रत्यक्षात कसं काम करतं ते बघूया, नाही का? एका साध्या उदाहरणाने हे लगेच समजून जाईल. इथे बघा, आपल्यासमोर एका विद्यार्थ्याचे वेगवेगळ्या विषयांतले गुण आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी. आणि आता आपल्याला या सगळ्यांची एकूण बेरीज करायची आहे. प्रक्रिया एकदम सरळ आहे. पहिली पायरी, जिथे आपल्याला उत्तर हवं आहे तो रिकामा सेल निवडा. दुसरी पायरी, तिथे टाईप करा AZM आणि कंसात B1 पासनं B5 पर्यंतची रेंज सिलेक्ट करा. आणि शेवटची तिसरी पायरी, फक्त एंटर बटन दाबा. आणि ही बघा जादू, डोळ्याचं पातं लावण्याच्या आत आपलं अचूक उत्तर स्क्रीनवर हजर आहे. 400. किती सोपं होतं नाही का? कोणतीही डोकेदुखी नाही, फक्त रिझल्ट. पण थांबा, एक्सेलची जादू इथेच संपत नाही. जर फॉर्म्युला टाईप करायचाही कंटाळा येत असेल, तर एक्सेलने एक जबरदस्त शॉर्टकट दिला आहे. त्याचं नाव आहे ऑटोसम. ही पद्धत तर आधीच्या पद्धतीपेक्षाही सोपी आहे. फक्त ज्या आकड्यांची बेरीज करायची आहे त्यांच्या बरोबर खालचा रिकामा सेल निवडा. आता कीबोर्डवर ऑल्ट आणि बरोबरचं चिन्ह बरोबर एकत्र दाबा आणि झालं. ह्या शॉर्टकटची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? एक्सेल स्वतःच हुशारीने वरच्या संख्यांची रेंज ओळखतो आणि तुमच्यासाठी पूर्ण फॉर्म्युला लिहून तयार ठेवतो. आपल्याला फक्त एंटर दाबून त्याला हो म्हणायचं असतं. चला, आता फॉर्म्युला कसा वापरायचा हे तर कळालं. पण एक प्रो युजर बनायचं असेल तर काही सामान्य चुका टाळणं आणि याचा खरा वापर कुठे कुठे होतो हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा फॉर्म्युला फक्त मार्कांसाठी नाहीये. विचार करा, पगाराची स्लिप बनवताना पगाराची टोटल काढायला, महिन्याच्या खर्चाचा हिशोब ठेवायला किंवा मोठ्या सेल्स रिपोर्टमध्ये एकूण विक्री किती झाली हे काढायला. सगळीकडे हाच फॉर्म्युला कामाला येतो. हो, सुरुवातीला काही चुका होऊ शकतात. जसं की फॉर्म्युल्याच्या शेवटी कंस म्हणजे ब्रॅकेट बंद करायला विसरणं किंवा घाईघाईत चुकीची रेंज निवडणं. आणि हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर सेलमध्ये अंक नाही तर शब्द असतील तर सम फॉर्म्युला काम करणार नाही. तो फक्त संख्यांवर चालतो. आणि आता परीक्षेच्या किंवा तांत्रिक माहितीच्या दृष्टीने हे 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिलं, सम हे एक प्रीडिफाईन्ड म्हणजेच एक्सेलमध्ये आधीपासूनच दिलेलं फंक्शन आहे. दुसरं, ते मॅथमॅटिकल कॅटेगरीमध्ये येतं. आणि तिसरं, हे एक्सेलमध्ये सर्वाधिक वापरलं जाणारं फंक्शन आहे. आणि आता तुमच्यासाठी एक प्रो टिप. समजा तुम्हाला 2 वेगवेगळ्या ठिकाणच्या रेंजेसची बेरीज एकाच वेळी करायची असेल तर तेही शक्य आहे. फक्त दोन्ही रेंजना कॉमाने वेगळं करा, जसं इथे दाखवलं आहे. याने प्रचंड वेळ वाचतो. जर आपल्याला एक्सेलमध्ये असेच नवनवीन आणि कामाचे फंडे शिकायचे असतील तर आमच्या या प्रयत्नांना नक्की पाठिंबा द्या. या माहितीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबतही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. तर आजच्यासाठी इतकंच. पुढच्या भागात आपण सरासरी म्हणजेच ॲव्हरेज फॉर्म्युला कसा वापरायचा हे शिकणार आहोत. तोपर्यंत सराव करत राहा, कारण सरावानेच माणूस परफेक्ट होतो. भेटूया पुढच्या वेळी. धन्यवाद.